गावाच्या कडेला असलेल्या माळरानावर शेतकरी भाऊरावची शेती पसरलेली होती. पिढ्यानपिढ्या जमिनीची मशागत करणारा भाऊराव मेहनतीचा माणूस होता. त्याचा मुलगा रमेश आता लग्नाच्या वयाचा झाला होता. भाऊरावच्या मनात एकच इच्छा होती, घरात सून यावी, कुटुंबाला हातभार लावावा आणि शेतीचा वारसा पुढे चालवावा. लग्नासाठी मुलगी पाहण्याचं काम सुरू झाले. गावोगाव चर्चा झाली, ओळखी वाढल्या, पण प्रत्येक ठिकाणी एकच गोष्ट ऐकायला मिळत होती, जमीन किती आहे. काही कुटुंबांना रमेशच्या स्वभावापेक्षा, त्याच्या कष्टापेक्षा फक्त एकच मोजमाप महत्त्वाचं वाटत होतं, एकरात मोजलेली जमीन. अखेर एक गावातील मुलगी पाहायला आली. तिच्या घरच्यांनी भाऊरावची शेती पाहिली, नोंदी तपासल्या आणि समाधानानं मान हलवली. जमीन भरपूर होती म्हणून लग्न ठरलं. लग्न मोठ्या थाटात झालं. गावात ढोल ताशांचा गजर, मिरवणूक, आनंदाचा माहोल होता. सून सावित्री पहिल्यांदा घरात आली तेव्हा सगळ्यांना वाटलं की आता घरात नवा उत्साह येईल, पण काही दिवसातच वास्तव समोर येऊ लागलं. शेतात कामाचा दिवस पहाटे सुरू होत असे. गाई म्हशींना चारा टाकणे, शेण साफ करणे, पाण्याची व्यवस्था पाहणे, शेतात जाणं, हे सगळं भाऊराव आणि रमेश रोज करत. सावित्रीला या कामांची सवय नव्हती. तिला मातीला हात लावायला भीती वाटायची. शेणाच्या वासानं नाक मुरडायची. शेतात जाऊन तण काढणे, पिकांना पाणी देणे, उन्हात उभं राहणं, ह्या गोष्टी तिच्यासाठी खूप कठीण होत्या. एक दिवस भाऊराव शांतपणे तिला म्हणाला, बाळा, ही जमीन आपल्याला फक्त नावासाठी नाही, हिच्यावरच आपली भाकरी आहे. सावित्रीनं मान खाली घातली. तिला कळत होतं की ती ज्या जमिनीसाठी घरच्यांनी लग्न ठरवलं, त्याच जमिनीशी तिचं नातं फक्त कागदावरचं आहे. हळूहळू घरात तणाव वाढू लागला. रमेश अडचणीत सापडला. एकीकडे आईवडिलांची अपेक्षा, दुसरीकडे पत्नीची असहाय्यता. सावित्रीला वाटायचं तिला कधीच या जीवनाची तयारी करू दिली नाही. तिच्या घरच्यांनी तिला फक्त जमीन जास्त असलेलं घर शोधायला शिकवलं, पण त्या जमिनीवर कसं जगायचं हे नाही. या घटनेतून गावात एकच चर्चा सुरू झाली. लोक म्हणू लागले, जमीन पाहणं चुकीचं नाही, पण त्यासोबत त्या जमिनीच्या कामाची तयारीही पाहिजे. शेती ही फक्त मालमत्ता नाही, ती जीवनशैली आहे, कष्टांची शाळा आहे. ही वस्तुस्थिती होती. फक्त जमीन असणं महत्त्वाचं नाही, त्या जमिनीशी नातं जोडणं, तिच्या मातीशी हात मिळवणं, हेच खरं समृद्धीचं लक्षण आहे. सावित्रीसारख्या अनेक मुली आणि कुटुंबांना हे उमजायला वेळ लागतो, पण एकदा उमजलं की नात्यांची मुळं ही जमिनीत खोलवर रुजतात.